मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर अधिकृत पत्रकार परिषद घेईन, सोशल मीडियावरचं पत्रकारितेत येऊ नये असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. मी बोललो नाही, त्याच्याही बातम्या झाल्या असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं. अनौपचारिक मुद्दे तसेच राहावेत असं राज ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरेंच्या संतापण्याचं कारण नेमकं काय होतं आपण ग्राफिकच्या माध्यमातून काही मुद्दे बघूया. मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीबाबतच्या बातमीवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांआधीचं वातावरण बघून घेणार असं मी बोललो नाही. वरळीतील विजय मेळावा हा राजकीय कार्यक्रम नव्हता असं मी म्हटलं होतं. इगतपुरीतील शिबिरादरम्यानच्या अनौपचारिक गप्पांमधील माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला. माझ्या वक्तव्यांचा विपर्यास करू नका, माझ्या तोंडी न बोललेली वाक्य टाकू नका. मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर अधिकृत पत्रकार परिषद घेईन. युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? युतीच्या प्रश्नावर राज ठाकरे संतापले. आणखी तपशील आपण घेणार आहोत. प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून. पद्मेश, राज ठाकरेंनी कुठल्या मुद्द्यांवरून संताप व्यक्त केला हे आपण बघितलं. आता या पुढे नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे? कारण बातम्या तर सुरूच आहेत, त्याबाबतच्या चर्चा मात्र सुरूच आहेत. रिद्धी, आपण पाहिलं तर 2 दिवस जे मनसेचं जे शिबिर होतं त्यासाठी स्वतः राज ठाकरे हे इगतपुरीला गेले होते. इगतपुरीला त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्याच वेळी त्यांनी दरवेळीप्रमाणे जे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा करतात त्या गप्पांमध्ये त्या बातम्या काही पत्रकारांनी प्रसारित केल्या. त्यामध्ये जे राज ठाकरे बोलले नाही असं त्यांच्या तोंडी त्यांना घालण्यात आलं. आपण जर पाहिलं जो मेळावा होता तो फक्त मराठी पुरता होता, राजकीय हेतू तर लावू नये असं काही पत्रकारांनी त्यामध्ये सांगितण्यात आलं. आपण पाहिलं की त्याबद्दल आता राज ठाकरे यांनी ट्विट करून काही माध्यम समूहांना किंवा काही चॅनल्सना असं खरमरीत पत्र लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं की राज ठाकरे आपल्या या स्वभावामुळे चर्चेत असतात, त्यामुळे काही पत्रकारांवरती एक प्रतिष्ठित जे न्यूज पत्र आहेत त्यांना देखील त्यांनी एक उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं 1984 पासून माझ्या घरात वृत्तपत्र आणि अनेक माध्यमांची पत्रकार येत असतात, पण हे आणि त्याच्यामुळे जसं राज ठाकरे स्वतः म्हणाले पद्मेश, तसं अधिकृत पत्रकार परिषद वगैरे ते घेत आहेत का, त्यातून भूमिका मांडतायत का, हे पाहणं महत्त्वाचं आहे, औत्सुक्याचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.